नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मराठी साहित्यातील एक अढळ तारा, त्याचप्रमाणे मराठी कलाविश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ते आपल्या सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथासंग्रह आज आता आपण वाचत आहोत. आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख होत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचे नाव आहे काळजी. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. मुलगा आणि सून त्यांना शास्त्री बुवा म्हणून हाक मारीत. एकुलता एक नातू बोलायला शिकला तेव्हा तोही त्यांना म्हणू लागला, शास्त्री बुवा. महेश्वर शास्त्री मनोमन तृप्त होते. प्रपंचातील ज्या ज्या सुखांना हव्यास असतो ती ती सुखे त्यांना लाभली होती. वडिलापर्जित वास्तू अजून धडधाकट होती. करता सवरता झालेला मुलगा त्या वास्तूत नवनव्या सोयी करून घेत होता. त्यांना त्याचे ते करणे आवडत होते. आयुष्यभर राबून त्यांनी निर्माण केलेली ग्रंथरचना विद्वानांना मान्य झालेली होती. जड आणि भारी किमतीचे त्यांचे वेदांतावरील ग्रंथ बेताबेताने पण खपत होते. पैशाचा प्रवाह खंडित होत नव्हता. त्यांच्या कृतसेवेचे पारितोषिक म्हणून राज्य सरकारने त्यांना काही मानवेतन चालू केले होते. केंद्र सरकारने महामहोपाध्याय असे बिरुद मोठ्या कृतज्ञतेने त्यांना अर्पण केले होते. समाजात मान्यता होती. कुटुंबात आनंद नांदत होता. शरीर प्रकृती हेवा करण्याइतकी सुदृढ होती. वयाची 70 उलटली तरी त्यांचा उत्साह वाढत राहिला होता. ते अजूनही संशोधनाचे काम करीतच होते. मौलिक ठरावे असे लिखाण अखंडपणे करीत होते. माथ्यावर पुणेरी पगडी, अंगात बंदाचा अंगरखा, त्यावर करवतकाठी उपरणे अशा वेशात शास्त्रीबुवा सायंकाळी देवदर्शनाला निघाले म्हणजे भेटणारी माणसे त्यांना आदबीने नमस्कार करीत. शाळा कॉलेजातील टार्गट पोरट्यांची बडबड देखील त्यांना पाहिल्याने मुकी होई. सायंकाळचे देवदर्शन आणि फिरणे हे एकाच फेरीत साधून घेत. तसा कर्मकांडाचा बडीवार त्यांना मुळीच सांभाळलेला नव्हता. 2 वेळचे संध्या ते न चुकता करीत, इतकेच. बाकी सर्व वेळ ते अयोध्यानाथाच्या देवळातील एका खोलीत लेखन संशोधनाच्या कामात गढून जात. शास्त्रीबुवांचे घराणे जितके नामवंत तितकेच जुने. दंतकथांना ज्ञात असलेला त्यांच्या घराण्यातील कुणी पुरुष असाच वेदविद्या पारंगत आणि ईश्वरनिष्ठ होता. कोणा एका जागी त्याने शंकराचे मंदिर बांधावयास घातले. योगायोग असा की त्या मंदिराच्या पायासाठी पहिला खड्डा घेतला. द्रव्याने भरलेला एक हंडा हाती आला. त्या निर्लोभी पुरुषाने त्या संपत्तीला स्पर्श देखील केला नाही. बैलांच्या गाडीतून तो हंडा त्याने पुण्यापर्यंत आणविला. श्रीमंत बाजीराव पेशव्यांपुढे ठेवला. ही वार्ता पेशव्यांच्या धर्मनिष्ठ पत्नीला समजली. तिने पेशव्यांजवळ मागणे मागितले. हे द्रव्य किती आहे ते मोजावे. तितकेच द्रव्य सरकारातून भरीस घालावे. शास्त्रीबुवांना आज्ञा करावी की द्रव्याचा व्यय ठायी ठायी शिवमंदिरे बांधण्यास करावा. राजपत्नीची ती इच्छा मानली गेली. त्या निर्लोभी पुरुषाने पुण्याच्या आसपास 4 व प्रत्यक्ष पुण्यात 2 शिवमंदिरे बांधली. आज महेश्वर शास्त्री नांदत होते ते मंदिर या इतिहासाचे साक्षीदार होते. त्या पुरुषाने बांधलेल्या मंदिरातील एका मंदिराच्या परिसरात आज ते नांदत होते. मुठेच्या काठावरला भला मोठा भाग या मंदिराने व्यापला होता. देऊळ हेमाडपंथी बांधकामाचे भरभक्कम होते. या मंदिराशेजारी दुसरे शिवमंदिर होते. तेही त्या पुरुषानेच बांधलेले. या 2 शिवमंदिराच्या आसपास दुसऱ्याही देवतांची छोटी छोटी मंदिरे होती. एक विनायक मंदिर होते, एक विठ्ठल मंदिर होते, एक विष्णू मंदिर होते व एक बलभीमाचे देऊळ होते. शास्त्रीबुवांचा धन्य संसार या देवपंचायताच्या सानिध्यात सुखाने नांदत होता. कालागतीचा परिणाम या देवतांनाही भोगावा लागत होता. सरदार मानकरांची घराणीच डबघाईला आल्यामुळे मंदिरांना देणग्या अशा कुठूनच येत नव्हत्या.
तरी पण साऱ्या देवतांच्या पूजा अर्चा यथासंग पार पडत होत्या. त्यात कसलाही चुकारपणा झालेला शास्त्रीबुवांना चालत नव्हता. साऱ्या देवतांची पूजा शास्त्रीबुवा स्वतः करीत होते. त्यांनी त्या कामासाठी स्वतंत्र ब्राह्मण ठेवले होते. त्यांच्या मासिक दक्षिणा ते आपल्या अर्जितातून भागवित होते. पानशेत धरण फुटले, खडकवासल्याच्या भिंतीला भगदाड पडले आणि पुण्यात अनर्थ उडाला. नेहमी झुळझुळत जाणारी कृष्णांगी मुठा त्या दिवशी एखाद्या लावेसारखी उन्मंत झाली. ऐन काठावर असलेली शास्त्रीबुवांची ती मंदिरे मातलेल्या पाण्याने घशात घेतली. शास्त्रीबुवा आणि त्यांचे कुटुंबीय मंडळी देवळाच्या शिखरावर 12 घंटे निराधार अवस्थेत उभी राहिली. मंदिराच्या पाठीमागेच असलेल्या त्यांच्या राहत्या घरावर चप्पल तरंगत जाताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. घराचे अस्तित्व कणाकणाने विरघळून गेलेले त्यांना दिसले. मूल्यवान ग्रंथांचे पेटारे जलार्पण झाले. अत्यंत निष्ठेने अक्षरबद्ध केलेली संशोधने जलराक्षस घेऊन गेला. पुन्हा लिहिणे साधणार नाही असे असंख्य हस्तलिखित कागद पोरांनी सोडलेल्या कागदी होड्यांच्या मोलाने पुराच्या पाण्यात लवटून गेले. बोबड्या नातवंडाने रडून गदारोळ केला. अवघडून उभे राहणे लेकरुवाळ्या सुनेला अशक्य झाले. मुलगा तर त्या भयानक धक्क्याने अवाक झाला. पण शास्त्रीबुवांच्या मुद्रेवरची रेघ हलली नाही की तोंडातून दुःखोद्गार निघाला नाही. ते साऱ्या कुटुंबियांना धीर देत होते. थांबा, धीर धरा. हे सारे घडणार होते, घडले आहे. ते स्थिर डोळ्यांनी बघा. प्राण वाचले ही ईश्वराची कृपा. तोल सांभाळा. अचानकपणे गेला नाही म्हणूनच साऱ्या कुटुंबियांचा तोल सांभाळला गेला. संकटांची चढणी ओसरली गेली. सर्व कुटुंबीय वाचले. शास्त्रीबुवांची वास्तू नामशेष झाली. ग्रंथसंपत्ती लयाला गेली. हस्तलिखितांचा मागमूस उरला नाही. शंकरांची दोन्ही मंदिरे जशीच्या तशी उभी होती. अयोध्यानाथाच्या मूर्ती वाचल्या. मंडप वाहून गेला. लोखंडी अलमारातील काही संदर्भ ग्रंथ भिजून का होईना पण हाती लागले. सर्व कुटुंबियांसह शास्त्रीबुवा गावात एक मालकीचाच दुसरा बंगला होता तिथे राहायला आले. मुलगा दुःखाने काळवंडला होता. सून कावरीबावरी झाली होती. शास्त्रीबुवा मात्र शांत होते. नेहमीसारखे बोलत होते. नेहमीसारखेच वाचित होते. नेहमीसारखेच टिपणे काढत होते. नेहमीसारखेच लिहित होते. स्थितप्रज्ञाच्या कर्मनिष्ठेने वाचन लिखाण करीत होते. महिन्याभराच्या काळात शेकडो माणसे त्यांच्या समाचाराला आली. थक्क होऊन परत गेली. एवढ्या मोठ्या नुकसानीचा रतिमात्र परिणाम शास्त्रीबुवांच्यावर झाला नाही. कुणी विचारले, शास्त्रीबुवा, नुकसान कितीच्या घरात असेल? कोण जाणे, शास्त्रीबुवांनी हसत उत्तर दिले. ग्रंथ गेले, मिळतील पुन्हा. हस्तलिखिते लिहून काढू. 70च्या घरातल्या त्या माणसाची सामर्थ्यवती जीवननिष्ठा एक क्षणही चाचरली देखील नाही. राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीबुवांची मुद्दाम भेट घेतली. विचारपूस केली. आस्थेने विचारले, सरकारने आता काय करावे? सरकारने करावे असे काही नाही. दुसरी जागा देईल सरकार. ठीक आहे. नव्या इमारतीसाठी द्रव्य सहाय्य देईल. आनंद आहे. संदर्भ ग्रंथांसाठी अनुदान देईल. मग तर फारच चांगले. आणखी काय करता येईल? आणखी करायचे ते मीच केले पाहिजे. सर्वसार कोशाची सर्व हस्तलिखिते गेली आहेत. ती मीच लिहिली पाहिजेत. सरकार कशी लिहिणार? असे म्हणत शास्त्रीबुवा मोठ्याने हसले. मुख्यमंत्री स्तिमितच होऊन गेले. मुलगा नवनिर्माणाच्या कामाला लागला. नवी इमारत बांधण्यासाठी संबंधितांना भेटावयास त्याचा जीव मेटाकुटीला आला. शास्त्रीबुवा आनंदात होते. अगदी नेहमीसारखेच वावरत होते. उलट आजकाल कुटुंबियांशी अधिक बोलत होते. बोबड्या नातवाशी खेळत होते. त्याच्यासाठी तेही शिवाशिव खेळत होते. त्याच्यासाठी तेही बोबडे बोल बोलत होते. त्यांचे संध्याकाळचे फिरणेही चालू होते.
मात्र या महिन्या दीड महिन्यात ते आपल्या शिवमंदिराकडे गेले नव्हते. एका सोमवारी गेले. मंदिराच्या पडक्या परिसरातून हिंडले. अंधार होईतो तेथेच बसून राहिले आणि परत आले ते अबोल होऊन. जेवायला बसले तेव्हाही त्यांनी भातावरच उपोषणे घेतली. त्या रात्री त्यांनी काही वाचले नाही, काही लिहिले नाही. त्यांच्या खोलीतला दिवा सारी रात्र जळत राहिला. मुलाने विचारले, सुनेने विचारले. शास्त्रीबुवांनी उत्तर दिले नाही. ते गप्प राहिले. अगदी मुक्या माणसासारखे वावरू लागले. सुनेने मुद्दाम नातू मांडीवर देऊन पाहिला. शास्त्रीबुवा तरीही बोलले नाहीत. अनेकदा वाचलेली पोथी परत करावी त्याप्रमाणे नातवाला सुनेकडे परत दिले. दिवसेंदिवस त्यांचा हा अबोलपणा वाढला. मुलाला काळजी वाटू लागली. पती पत्नी आपापसात कुजबूज लागली. हल्ली जेवणही कमी झाले नाही. जेवतच नाही हल्ली. पूर्वी चहा कर तरी म्हणायचे. हल्ली शेजारी ठेवलेला कप जागच्या जागी गार होऊन जातो. वाचतात तरी का? नाही. मग करतात काय दिवसभर? खरं सांगू? सांग ना. परवा की नाही मी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या पाहिल्या. काय सांगतेस? तुमच्या शपथ. त्यांना काळजी लागलीये कसली तरी. कशाची? संसाराची. आणखी कसली? मुलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नवी जागा मिळवली. नव्या इमारतीच्या पायाचा मुहूर्त केला. मुहूर्ताचा पेढा शास्त्रीबुवांच्या हाती देऊन त्यांनी नमस्कार केला. शास्त्रीबुवांनी तो पेढा तसाच नातवाच्या हाती दिला. शास्त्रीबुवांची असली अवस्था घरातल्या माणसांनी कधीच पाहिली नव्हती. अपरंपार नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी शास्त्रीबुवा हादरले नव्हते. एकाएकी काय झाले ते कुणालाच कळेना. सामान्य माणसाला नाना उपायांनी प्रसन्न करता येते. शास्त्रीबुवांसारख्या तत्वज्ञाला प्रसन्न मनस्थितीत कसे आणायचे? बोबडाचा उपायही निरुपयोगी ठरला. शास्त्रीबुवा कृश होत चालले. त्यांची कांती काळवंडत गेली. कपाळावरच्या सुरकुत्या सुस्पष्ट होऊ लागल्या. त्यांच्या मौनामध्ये सारे घर जणू मुक्याचे झाले. बडबड करणाऱ्या बोबड्यालाही त्याची आई तोंडावर हात ठेवून गप्प करू लागली. त्यांच्या खोलीकडे जात असताना त्याला मध्येच अडवू लागली. मुलगा अगदी रडकुंडीला आला. त्याने अनेक आप्तांना विचारले. कुणाला शास्त्रीबुवांच्या व्यथेचे निदान करता आले नाही. शास्त्रीबुवांचे एक बंधू नामांकित डॉक्टर होते. पुतण्याने काकांना विचारले. काका घरी आले. शास्त्रीबुवांनी त्या डॉक्टरला अंगी हात लावू दिला नाही. कधी नव्हे ते धाकट्या भावावर खेकसले. मोठा आलाय धन्वंतरी. माझी प्रकृती कसली तपासतोयस? मला काही झालेले नाही. पुन्हा सारे घर आचार्यके बिचारे झाले. कुणालाच काही समजेना. मुलाला वाटू लागले, आपल्याला एखादी बहीण असती तर बरे झाले असते. वडिलांच्या अंतरंगाचा ठाव तिने हलक्या हाताने चाचपला असता. शास्त्रीबुवांना दटावेल असा माणूस सापडणे कठीण होते. अशा अवस्थेत त्यांना उघड प्रश्न विचारणेही धोक्याचे होऊन बसले होते. नव्या इमारतीचे काम रूपरेघ्याला आले. नाहीशा झालेल्या सर्व दुर्मिळ ग्रंथांच्या प्रती परत शास्त्रीबुवांच्या खोलीत येऊन हारीने उभ्या राहिल्या. मंदिराच्या प्रकारातील सारे खिळखे हरलेले होते. पडलेले भाग डागडुजी अंगावर घेऊन उभे झाले. शहरातल्या विद्वानांनी एकत्र येऊन एक सत्कार समिती स्थापन केली. शास्त्रीबुवांचा टोलेजंग सन्मान करण्याची योजना त्यांनी वृत्तपत्रांतून प्रकाशित केली. पद्मविभूषणासारखी मानाची उपाधी त्यांना प्राप्त व्हावी असेही प्रयत्न सुरू झाले. या साऱ्या वार्ता मुलाने भीतभीत शास्त्रीबुवांना सांगितल्या. शास्त्रीबुवांच्या मुद्रेवरची ती निसांज उजळली नाही. या पलीकडचे कसला शब्द त्यांच्या तोंडून उमटला नाही. अगदी 8 दिवस बुधवार होता. 3 सांजा मिळाल्या होत्या. नातू किरकिर करून झोपी गेला होता. शास्त्रीबुवांची सून बंगल्याच्या बाहेर एका पायरीवर बसली होती. तिला उगीचच अवघडल्यासारखे झाले होते. एकाएकी विजेचे दिवे लागले. बंगल्याच्या प्रवेशद्वारावरचा झगझगता दिवा झळाळत पेटला. तो विझून टाकावा म्हणून ती उठली. मागे वळणार तो दारात शास्त्रीबुवा उभे. तशीच पगडी, तसाच अंगरखा, तसेच गळ्याभोवती लपटलेले उपरणे. सून चटकन बाजूला झाली.
कितीतरी दिवसांनी शास्त्री बुवा आज बाहेर पडत होते. फिरायला? तिने साहसाने विचारले. देवदर्शनाला, शास्त्री बुवांनी उत्तर दिले. चालवेल? न चालवायला काय झालं? असा उलटा तिलाच प्रश्न करून शास्त्री बुवा पायऱ्या उतरले. चालू देखील लागले. तो म्हातारा तत्वज्ञ नेहमीच्या चालीने साचत्या अंधारातून पलीकडे निघून गेला. रात्रीचे 10 वाजून गेले तरी शास्त्री बुवा आले नाहीत. त्यांची सून उगाचीच एखाद्या पाकोळीसारख्या साऱ्या घरातून फेऱ्या मारू लागली. तिचा मुलगा जागा झाला. मोठ्यांदा रडू लागला. त्याला गप्प कसे करावे तेही त्या बापडीला सुधरेना. पुराच्या धक्क्याने वारलेल्या वर्तकांच्या वाड्यातील रडारड तिला आठवू लागली. मुलगा काही राहीना. एवढ्यात मुलाने वडील आले. मुलाच्या ओरडण्याच्या मागे सारून खचितच ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा ती म्हणाली. किती वेळ लावला तुम्ही? अगं, सत्कार समितीची सभा होती शास्त्रीबुवांच्या. ते गेलेत निघून. कुठं? फिरायला म्हणून गेलेत. अजून आले नाहीत. पत्नीच्या आवाजातील रडवेला स्वर तिच्या पत्नीचे काळीत जणू चिरीत गेला. हातातील हातपिशवी फेकीत तो ओरडला. कुणीकडे गेलेत? देवदर्शनाला म्हणाले. मुलगा तसाच निघाला. सायकलीवरून पटकन मुठेकाठच्या शिवमंदिराकडे जाऊन उभा राहिला. आणखी अनंत शंका तीर घुसावेत तशा त्याच्या मेंदूत घुसल्या. तो बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्या कानी स्वच्छपणे म्हटलेली मराठी कविता पडली. श्रवणीचे श्रवणी नग हालती, गळती गुंफियेला शिरी मालती, लगबगा मग गवळणी चालती, थरथरा स्तन मंथन हालती. तो आवाज शास्त्रीबुवांचाच होता. ते सहसा गुणगुणत नसत आणि गुणगुणत तेव्हा विशुद्ध देववाणीत. ती कविता पंडित असली तरीही मराठी आणि त्यात शेवटची ओळ. पण इतक्या शास्त्रीबुवा समोर आले. अरे, चाललास कुठं? आज जात नाही. तुम्हालाच पाहायला आलोय. मी गेलो होतो देवळात. फार वेळ लागला. बोबड्या झोपला का? आणि त्याची आई? तिला म्हणावं मुगाची खिचडी कर, पापड भाज. मला खूप भूक लागली आज. फार दिवसांनी चाललो ना. बोलत बोलत शास्त्रीबुवा आपल्या खोलीत गेले. मुलगा आश्चर्याने थक्क झाला. वडिलांच्या वृत्तीत एकाएकी अवतरलेल्या उत्साहाने त्याला उलटे भय वाटल्यासारखे झाले. तो अधिकच गांगरला. बोबड्याला माझ्याकडे आण. तो स्वयंपाक नाही करू द्यायचा तिला. शास्त्रीबुवा आपल्या खोलीतून बोलले. मुलाच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत. त्याला एकदम देवाघरी रमलेल्या आपल्या आईची आठवण झाली. त्याचे डोळे काठोकाठ भरले. उगीचच हुंदका दाटला. शास्त्रीबुवा अतिशय प्रसन्न होते. ते स्वतः अगदी चवीनं जेवित होते. मधून मधून बोबड्याला शीतशीत भरवित होते. मुलगा आणि सून अजूनही आश्चर्यात बुडालेली होती. मध्ये शास्त्रीबुवा म्हणाले. तुला माहित नाही सुनबाई, ह्याची आई आमसुलाचं सार मोठं छान करायची. म्हणजे ते शेणावाण्याचं करतात तसलं नव्हे बरं का. नारळाचं पाणी बिनी काही नाही. नुसत्या आमसुलाचं सार. अप्रतिम लागतं. काय रे? त्यांनी होऊनच काही विचारले. तेव्हा मुलाला बोलण्याचा धीर झाला. हातातला घास हातात ठेवी तो वडिलांना म्हणाला. शास्त्रीबुवा, आलं लक्षात तू काय विचारणार आहेस ते. इतक्या बारीक गोष्टी मी कधी बोलत नाही. आज बोलावशा वाटतायत. आज मला खूप बरं वाटतंय. अरे, काळजी मिटली. मग कुणालाच काही बोलावं लागलं नाही. पेंगत्या मुलाला आचवून आणून सुनेने आपल्या मांडीवर घेतला. थोडी दुरशी ती भुईवर बसली. मुलगा लक्ष देऊन ऐकू लागला. वडील स्वतःहूनच सारी कथा विस्तारपूर्वक सांगू लागले. अरे, काय झालं? आपल्या देवळाची कळा पाहून मी फार दुःखी झालो होतो. तिकडे जावं असं देखील मनात वाटत नव्हतं. ज्या देवळातील फरशी दर्शनाला येणाऱ्या माणसांच्या पावलांनी गुळगुळीत रेशमासारखी झाली होती, त्या देवळात चिटपाखरू देखील फिरकू नये म्हणजे काय. इमारती पुन्हा उभ्या राहतील. तू पैसे कमवशील. नुकसान भरून येईल.
कदाचित आयुष्य लाभलं तर कोशाचं कामही मनासारखं पुरं होईल. पण शास्त्रीबुवा मध्येच पाणी प्यायले. डाव्या हाती फुलपात्र घेऊन त्यांनी ते पालथ्या उष्ट्या उजव्यावर ठेवले आणि मग ओठाशी लावले. पाणी पिऊन झाल्यावर अतिशय तृप्त स्वरात ते म्हणाले, आज परत देवळात गेलो होतो. पडलेला भाग दुरुस्त करविला आहे. मुलगा मध्येच बोलला. ते ठीक केलंस? मी आज 7च्या सुमारास देवळात जाऊन बसलो. तोवर तिथं कुणी नव्हतं. मला वाटलं गेलं. या पुरातन देवळाचे महत्व पार नाहीसं झालं. त्याच काळजीनं मी कष्टी झालो होतो. पण थोड्याच वेळात एक मोठी मोटार येऊन समोर उभी राहिली. एक चांगलं सुशिक्षित कुटुंब, पुरुष, स्त्रिया, मुलं असं आत आलं. त्यांच्यातल्या प्रमुखानं मला विचारलं, देवळात कुणी नसतं का? का? मी म्हणालो, नवस फेडण्यासाठी आलो आहे आम्ही. 2 वर्षांपूर्वी मी इथे पुण्यात होतो. तेव्हा नवस केला होता. आता तिकडे नागपूरला असतो. मुलाबाळांना घेऊन आलोय. पुरात फार नुकसान झालं म्हणतात या मंदिराचं. माझी काळजी मिटली, पूर्ण मिटली. पुजाराचं घर मुठीने गिळून टाकलं. मंदिराच्या परिसराची पाडापड झाली. पण देवाचं महात्म्य काही ती धुवून टाकू शकली नाही. ते कायम आहे. ते कायमच आहे. मग आबा भटजींना बोलावून घेतलं मी. ती मंडळी रुद्राभिषेक करतील सोमवारी. शास्त्रीबुवांनी उपतोषणे घेतली. जेवणं संपली. उठता उठता केवढ्या तरी मोठ्यांदा त्यांनी ढेकर दिली. ते तृप्त झाले होते. त्यांची काळजी मिटली होती. देवाच्या काळजीने काळवंडलेल्या त्या माणसाची मुद्रा आज देवासारखी दिसत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. बांधावरच्या बाबळी या कथा संग्रहातील सर्व कथांचे वाचन आपण केलेले आहे. आता आपण नवीन पुस्तकाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा आज आपण येथेच निरोप घेऊयात. भेटूयात पुढील वाचनामध्ये. धन्यवाद.